प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 डिसेंबरचा भाग ऐकत आहात तुम्ही. आणि प्रेक्षकांनो, आज शेवटचा भाग नाहीये. मला असं वाटलं होतं की आज बहुतेक शेवटचा भाग टेलिकास्ट होईल. बहुतेक तरी अजून 2-3 भाग शिल्लक आहे. तुम्हाला मी आदल्या दिवशी सांगेल की उद्या शेवटचा भाग आहे. तर सुरुवातीला आपण बघतोय जमदाडे चौकशीसाठी आली आहे. हिराच्या खोलीमध्ये ड्रग्स कुठून आले ते शोधाशोध करायला. आता ती चौकशी करते की तुम्ही कुठे होतात, हिरा कुठे होती, कोणी आलं गेलं का तिच्या खोलीमध्ये. आता तेवढ्यात तिथे रमाकांत येतोय बरं का. आणि रमाकांत तिथे आल्यानंतर रमाकांत जरा घाबरतो, कारण रमाकांतला पण चौकशी करतात ते पुढीबद्दल. रमाकांत अगदी साफ नकार देतो, मला काही माहिती नाही याबद्दल वगैरे वगैरे. आता बघा प्रेक्षकांनो, जमदाडे यांना लक्ष ठेवायला सांगते आणि म्हणते की काळजी करू नका, मी माझाही एखादा माणूस इथे ठेवते पाळतीवर आणि हिराच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आता रमाकांत खूप घाबरतो. रमाकांतला चौकशी केल्यानंतर रमाकांत सफाईने उत्तर देतो, मला काही माहिती नाही, मी कोणाला बघितलं नाही खोलीत जाताना हिराच्या वगैरे वगैरे. आता जमदाडे चौकशी करून निघून जाते. जमदाडे गेल्यानंतर शुभमकर म्हणतात, काय रे रमाकांत, तू बाहेर चालला होतास ना. मग रमाकांत म्हणतात की अरे दादा हो, ते मला जरा काम आठवलं, येतो मी आता, असं म्हणून ते गेलेत वरती. पण आता या बयोला पूर्ण डाऊट आहे की हे सगळं उद्योग रमाकांतनेच केलेला असणार आहे. आता ती सुमन आत्याकडे जाते आणि सुमन पण हे सगळं ऐकत असते बरं का किचनमधनं. आता बयो सुमनला विचारते, आत्या मी तुला सांगितलं होतं कपाटामध्ये बघ, तुला काही आढळलं का. आता सुमन तिला बाजूला नेते बयोला आणि म्हणते, बयो अगं मी कपाटात तपासलं तेव्हा कपाटात अगदी तशाच पुड्या आहेत ग, 2-4 पुड्या मला दिसल्या. आता हे कळल्यानंतर बयोची जी शंका होती ती विश्वासामध्ये बदलली आहे. म्हणजे बयोला कळलंय की या सगळ्यामध्ये मास्टर माइंड रमाकांत काकाच आहे, ज्यांनी या हिराच्या खोलीमध्ये पुडी ठेवली. आता हे ऐकल्यावर सुमनला फार वाईट वाटतं. बयो पुढे म्हणते, आत्या तुला ना तुझं मन घट्ट करावं लागेल, कारण त्यांनी रमाकांत काकांनी हे जे काही केलंय ना त्यामुळे त्यांना पुन्हा जेल होऊ शकते. तू तयार आहेस ना हे या सगळ्यासाठी. आता हे ऐकल्यावर ती बिचारी कमनशिबी बाई काय बोलणार आहे. ती म्हणते, बयो अगं मला आता या सगळ्याची सवय झाली आहे ग, त्या माणसाला कायमचं जेलमध्ये पाठव ग, ते कधी सुटलेच नाही पाहिजे. अशा माणसासोबत राहण्यापेक्षा मी आयुष्यभर अशी एकटी राहिलेली पुरले ग. आपल्याच माणसाच्या जीवावर उठणाऱ्या माणसाला कधीच दया दाखवायची नसते, असं बोलून सुमन खूप रडायला लागते. आता बिचारी सुमन. आता बघा इकडे हिरा वाचायचा प्रयत्न करत असते, पण तिला काही केलं वाचता येईना, कारण तिला सगळं असं अस्पष्ट दिसतंय. तिने अभ्यासाची तयारी दर्शवली आहे, पण बिचारी हिरा. आता बयो आणि शुभमकर ते बघतात. शुभमकरांना ते बघून फार वाईट वाटतं, काय दशा झाली आहे माझ्या हिराची. आता बयो शुभमकरांना म्हणते, बाबा काळजी नका करू, आणि ती हिराजवळ जाऊन तिला मदत करते अभ्यासात. हिरा तिला म्हणत असते, बयो बघ ना मला स्पष्ट काही दिसत नाहीये ग. आता बयो तिला समजवते, अगं हिरा आत्ताच तू तुझ्या आजारातनं उठली आहेस ना, म्हणून असं होतंय, तू नको काळजी करूस, मी आहे ना, मी तुला मदत करते. हिरा म्हणते, अगं बयो पण तुझी स्टडी पण तुला करायची असेल ना. बयो म्हणते, अगं मग त्यात काय, तुझा अभ्यास घेताना माझी स्टडी होणारच आहे, माझा पण अभ्यास होईल ना. हिरा म्हणते, हो ग माझ्या लक्षातच नाही आलं. बयो म्हणते, तू नको काळजी करूस, मी तुला वाचून दाखवते आणि तू लक्ष दे हं. आता बयो तिच्या अभ्यासातलं तिला बरंच काही काही वाचून दाखवते. हिरा ते रिमेंबर करते आणि ते पुन्हा पुन्हा पाठ करते. आता बयोने तिला ते पूर्ण पॅसेज समजून सांगितलाय, त्यामुळे शुभमकरांना खूप छान वाटलंय. ते तिथेच उभं राहून या दोघींना बघत असतात. आता बयो त्यांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते, बघितलंस बाबा, काळजी करू नका, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला माहिती आहे हिरा लवकरच बरी होणार आहे. बयोने सांगितल्याप्रमाणे हिरा अभ्यास करतेय, त्यामुळे शुभमकरांना खूप छान वाटतंय बरं का. हिराला विचारीला आलेलं असतं टेन्शन. हिरा म्हणते, अगं परीक्षेत थोडी तू मला मदत करणार आहेस, माझी परीक्षा मलाच द्यायची आहे. तेव्हा बयो तिला समजवते. बयोने तिला समजवलंय की तू टेन्शन घेऊ नकोस, अगं तू तुझा अभ्यास तोपर्यंत स्वतः करायला लागशील, अजून खूप वेळ आहे परीक्षेला. छान समजवलं बयोने हिराला. आता इकडे ती शुभमकरांना येऊन पण समजवते की बाबा आता काळजी करायची नाही, मी आहे ना तुमच्या सोबत, आणि बाबा तुम्हाला माहिती आहे हिराला दिसणार आहे लवकर, ती बरी होणार आहे. शुभमकर म्हणतात, हो ग पण माझ्या मुलांना अशा अवस्थेत मी नाही बघू शकत ग. आता ही बयो म्हणते, बाबा तुम्ही ना काळजी करू नका, तुमची दुसरी मुलगी आहे ना तुमच्या सोबत, आता टेन्शन घेऊ नका आणि हसा. आता शुभमकर स्माइल करतात. मग बयो म्हणते, बाबा मी हिराला ना रोज कॉलेजच्या गार्डन मध्ये घेऊन जाईल, ती तिथल्या वातावरणामुळे छान ऍडजस्ट होईल. मी तुम्हाला शब्द देते, हिराला मी पेपरसाठी रेडी करणार म्हणजे करणार. आता इथे रमाकांत बघा भल्या रात्रीचा बाहेर निघालाय आणि बयो त्याचा पाठलाग करत असते. रमाकांतला काही करून त्या पुड्यांची विल्हेवाट लावायची आहे, पण आता कशी लावायची, काय लावायची विल्हेवाट त्याला समजेना. आता बयो त्याला अशी बघत असते मागून. रमाकांत विचार करत असतो, या गौतमीने बरोबर हात काढलेला आहे वेळेवरती, आता काय करू मी.
आणि आता बयो त्याच्या पाठीमागे येते आणि आता ओरडते आणि म्हणते, काय हो काका कुठे चाललाय? रमाकांत म्हणतो, काय ग बयो तू इथे काय करतेस? माझा पाठलाग करतेस का? बयो म्हणते, हो तुमचाच पाठलाग करतेय, तुम्ही काय करताय इथे? बयोला आता रमाकांत म्हणतो, मी काय करणार इथे, मी फेरा मारतोय. बयो म्हणते, खोटं बोलू नका, खरं खरं सांगा. आता रमाकांत म्हणतो, मी कशाला खोटं बोलू त्याला, खरंच सांगतोय. तू कशाला इथे आली आहेस मग? आता बयो म्हणते, सांगितलं ना तुमचा पाठलाग करते. आता रमाकांतला येतं टेन्शन. बयो म्हणते, काय हो काय झालं रमाकांत काका, असं का घाबरताय तुम्ही? मला गंमत केली हो मी तुमची, मारा मारा फेऱ्या मारा मस्त. रमाकांत आता तिथून निसटतो आणि म्हणतो, अगं इथे काही मजा येत नाहीये, मी जरा बाहेर गेटपर्यंत जाऊन येतो, असं म्हणून तो निघून जातो. आता बयो विचार करते, काहीही झालं तरी रमाकांत काका तुम्ही आता अडकणार. रमाकांत काका आता ही बयो काही तुम्हाला सहजासहजी सोडणार नाही. आता हा रमाकांत आलाय गौतमीकडे. गौतमी कोणाशी तरी फोनवर बोलत असते. आता फोन ठेवल्यानंतर ती ओरडते त्याच्यावर आणि म्हणते, काय चाललंय तुमचं भाऊजी, काय चाललंय? रमाकांत म्हणतो, अहो या पुड्यांचं काहीतरी बंदोबस्त करा ना वहिनी, अहो मला आता टेन्शन आलो, मी पकडलो गेलो याच्यासोबत तर मग. गौतमी म्हणते, अहो माझा काय संबंध आहे याच्याशी, तुम्ही तुमचं बघा ना या पुढ्याचं काय करायचं ते. आणि आता रमाकांत म्हणतो की अहो पण तुम्हीच सांगितलं ना इराला द्यायचं आहे म्हणून या वगैरे वगैरे. गौतम म्हणते, ओ गप्पा बसा, मी कशाला सांगितलं तुम्हाला, तुम्ही तुमची विल्हेवाट लावा काय करायची ते या पुढ्याची, माझ्याकडे देऊ नका. आता तेवढ्यात तिथे शुभमकर येतात बरं का, यांचं वाद चालूच असतो, मला माहिती नाही. रमाकांत म्हणतो, तुम्ही बघा. आता शुभमकर आल्यावर हे घाबरतात. आता यांच्याकडनं नेमकी एक पुडी खाली पडते. आता गौतमी एवढी हुशार आहे की ती पटकन पाय देते त्या पुडीवरती, शुभमकरांना दिसणार नाही म्हणून. आता ती विचारते, काय रे शुभू काय झालं? शुभमकर म्हणतात, अगं काही नाही गौतमी, अगं इराला ना उद्या कॉलेजच्या गार्डनमध्ये जायचंय, लवकर झोपा आणि लवकर उठा, थोडंसं लक्ष दे इराकडे. गौतमी म्हणते, अरे पण इरा कुठे रिकवर झाली अजून शुभू? शुभमकर म्हणतात, अगं हो पण घरात तिचा अभ्यास नाही होते ग, जरा बाहेर गेली म्हणजे वेगळ्या वातावरणात राहिली, श्वास घेईल ना जरा मोकळा आणि अभ्यासातही मन लागेल तिचं, मग म्हणूनच बयो तिला बाहेर घेऊन जाते. हा चल ठीक आहे, मी आता इराला औषध दिलंय आणि झोपवलंय, आता तूही आराम कर, रात्री तिला डिस्टर्ब करायला जाऊ नका, एवढंच सांगायला आलो होतो मी, चल गुड नाईट. असं म्हणून ते निघून जातात. आता बघा पुन्हा एकदा रमाकांत त्या गौतमीला म्हणत असतो, वहिनी काहीतरी करा. पण आता ही गौतमी त्या पुड्या त्या रमाकांतच्या हातात टाकते, म्हणजे ठेवते आणि म्हणते, ओ भाऊजी आता यापुढे या प्रकरणात मला आणायची गरज नाही, सांगून ठेवते तुम्हाला. रमाकांत म्हणतो, वहिनी हे तुम्ही ठीक नाही करत, बघा लक्षात ठेवा, मी बघून घेईल तुम्हाला, हे चुकीचं वागताय तुम्ही. आता गौतमी म्हणते, हो का, धमकी देता का मला? कोण आहे मी माहिती आहे ना तुम्हाला, गौतमी आहे मी, गौतमी, चला निघा इथून. आता रमाकांत तिच्याकडे राग बघतो आणि तिथून निघून जातो. आता बघा प्रेक्षकांनो, रमाकांतला आलंय टेन्शन, ह्या पुड्या म्हणजे साध्या सुध्या पुड्या नाहीयेत, याच्या समवेत जर रमाकांत अडकला तर खरंच कायमच्या जेलमध्ये जाऊ शकतो. आणि आज रमाकांतला अटक पण झाली आहे, पण आता कशी झाली ते बघा. आता रमाकांत बाहेर जाऊन बडबडत असतो, एक नंबरची उलट्या काळजाची बाई आहे ही, आधी मला सगळी कटकारस्थान करायला लावली आणि आता पलटी मारते. आता स्वार्थासाठी स्वतःच्या पोरीला ही नशेच्या औषधं देत होती, तयार झाली होती आणि आता म्हणते मी काय केलं, आता मी हिला सोडणार नाहीये, हिला न दाखवतोच मी काय चीज आहे, पण त्याआधी या पुड्यांचा बंदोबस्त करायला हवा. रमाकांत चल. आता पुन्हा एकदा बयो या रमाकांतचा पाठलाग करते आणि आवाज देत असते त्याला. आणि आता रमाकांत म्हणतो, कशाला आवाज देते ग बयो? बयो म्हणते, अहो काका थोडं बोलायचं होतं मला तुमच्याशी. रमाकांत म्हणतो, काय बोलायचंय? बयो म्हणते, मला घरात नव्हता तमाशा करायचा ना, म्हणून मी विचार केला की तुम्हाला जरा बाहेर गाठावं. रमाकांत म्हणतो, ए काय बोलते तू, कोणाशी बोलते, काही कळतं का तुला? बयो म्हणते, सगळं कळतंय ना मला, मी कोणाशी बोलते काय बोलते. रमाकांत म्हणतो, मला बाहेर जायचं आता, माझ्या मागे येऊ नको. आता बयो म्हणते, काय बॅरिस्टर आहात का, तुम्हाला काय वेळ नाही काय? आता रमाकांत म्हणतो, चल हो बाजूला, मला जायचंय. आता रमाकांत पुढे जाणार तेवढ्या तिथे जमदाडे येते त्याच्या समोर. आता रमाकांत खूप घाबरतो प्रेक्षकांनो, आता हे काय आहे नेमकं. जमदाडे त्याच्या समोर येते तेव्हा आता याचा घसा कोरडा झालाय. जमदाडे म्हणते, काय हो मिस्टर रमाकांत, एवढ्या थंडीमध्ये घामाची धार लागली आहे तुम्हाला, काय ताब्बी पालक काय तुम्हाला? आता रमाकांतच्या तोंडून शब्द फुटे ना, रमाकांत नुसतं घाम पुसत म्हणतो, काय नाही विशेष काही नाही. आता बघा प्रेक्षकांनो, हवालदार म्हणतात, चेक करा यांना ताप आलाय का. आता हवालदारांनी चेक केल्यानंतर याच्याजवळ पुडी सापडली. आता रमाकांत घाबरतो आणि म्हणतो, अरे माझ्याकडे कसं काय आले हे, मला नाही माहिती आहे कोणाचं आहे काय आहे, हा कशाचा कबूल करतो.
आता जमदाडे म्हणते खोटं बोलताय का? रमाकांत म्हणतो माझी बायको कपडे धुते ना, तिला माहित असेल. अहो मला नाही माहिती हो, मी शपथ घेऊन सांगतो तिला माहित असेल. आता बघा प्रेक्षकांनो, बयो म्हणते ओ काका कशाला एवढी तसदी घेतायत, अहो आम्हाला सगळं माहिती आहे. आता किती काही बोललात ना तरीही काही होणार नाहीये. आता पळून जायचे प्रयत्न करू नका, आता काही उपयोग होणार नाहीये त्याचा. आता बघा प्रेक्षकांनो, रमाकांत फसलाय. आता ही बयो म्हणते तुमचा लपाछपीचा खेळ संपलाय. आता बहुधा तरी रमाकांतचे कॅरेक्टर त्यांनी इथेच संपवलंय असं दिसतंय. बयो म्हणते इतक्या चुका केल्या तुम्ही, तरी आम्ही तुम्हाला संधी देत होतो, पण तुम्ही काय केलं? तुम्हाला जे करायचं ते तुम्ही केलंच. तुम्ही कशी माणसं आहात हो, व्यवस्थित चांगलं सगळ्यांसोबत हसून खेळून राहायचं तर नाही, तुम्हाला पाहिजे तेच वाईट तुम्ही वागता. वाईटाचा शेवट हा वाईटच होतो रमाकांत काका. आता जा जेलमध्ये खडी फोडायला आयुष्यभर, तयार व्हा आता. अरे देवा, आता प्रेक्षकांनो रमाकांत घाबरलाय आणि त्याला अटक करून आता जमदाडे घेऊन गेली आहे आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये तुम्ही बघणार आहात बयो या गौतमीकडे जाते आणि गौतमीला सांगते की रमाकांत काकाला अटक झाली. आता गौतमी घाबरते. बयो पुढे म्हणते रमाकांत काकांनीच इराच्या खोलीमध्ये त्या पुड्या ठेवल्या होत्या आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलं माहितीये तुम्हाला? गौतमी म्हणते कोणाचं? आता ही बयो म्हणते अहो तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, त्यांनी तुमचं नाव घेतलेलं आहे, तुम्हीच त्यांना सांगितलं होतं हिराच्या खोलीमध्ये त्या पुड्या ठेवायला. आता गौतमी पण अडकते की काय प्रेक्षकांनो, बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. कसा वाटला आजचा भाग कळवा. आणि खरंच मला माहिती नव्हतं, बहुधा उद्या दाखवतात हा भाग की अजून 1 आठवडा आहे, हे मी तुम्हाला कळल्यावर नक्की कळवते. पण ठीक आहे, आपल्याला देखील मालिकेचा शेवट अगदी चांगल्या प्रकारे बघता येईल. तर कसा वाटला भाग आजचा कळवा हा प्रेक्षकांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.